देवा, आज महाशिवरात्री आहे. आजच्या दिवशी तू विष प्राशन करून जगाला वाचवलं होतंस. आज मी पण उपवास करून माझे मन शांत ठेवीन. हो देवा, आणि यांना थोडी बुद्धी दे की आज माझ्यावर चिडू नये, नाहीतर माझा फराळ नीट पचणार नाही. अगं, किती वेळ? महाशिवरात्रीला शंकराने तांडव केलं होतं, आता माझ्या पोटात उंदीर तांडव करतायत. अहो, थोडा धीर धरा. उपवास म्हणजे संयम असतो. मी तुमच्यासाठी साबुदाणा खिचडी, रताळ्याचा शिरा, बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी करते. हा उपवास आहे की लग्नाचं पंगत? एवढं सगळं खाल्ल्यावर माणसाला मोक्ष नाही, झोप मिळते. तुम्हाला काय माहिती महाशिवरात्रीचं महत्व? आजच्या दिवशी शिव पार्वतीचं लग्न झालं होतं. हो, म्हणूनच आजच्या दिवशी बायकोने नवऱ्याला त्रास द्यायचा नसतो. हो, असं कुठल्या पुराणात लिहिलंय का ते बघा आधी. जाऊ दे, तुम्हाला महत्व सांगण्यात काही अर्थ नाही. मी चालले खिचडी खायला, तुम्ही बसा ओम नमः शिवाय म्हणत. अगं थांब, मी पण येतो. उपाशी पोटी फक्त भक्ती येते, शक्ती नाही. नमो नमो जी शंकरा, नमो नमो जी शंकरा, नमो नमो जी. कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे महाशिवरात्रीला उपवासाला काय खातात, की निरंकार धरता शंकराचे भक्त असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.